तर चला मंडळी, राम राम. स्वागत आहे आपलं आपल्या बेधडक चॅनलमध्ये. आजचा ब्लॉग आपला मस्त असं रान शिवारामध्ये होणार आहे. कारण आमच्या लांबजाण नगरीमध्ये प्रतिवर्ष म्हणजे दरवर्षी या ठिकाणी निळकंठ मामा यांच्या शेतामध्ये निळदेवाचा म्हणजे नागदेवताचा सुंदर असा कार्यक्रम होत असतो. त्याच्या निमित्तानं सुंदर सत्संग सेवा आणि अन्नदान सेवा या ठिकाणी होत असते. ज्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सुंदर अशी बैठक झालेली आहे. रांगोळी 3 मस्तपैकी काढलेले आहेत. गेलो असं बघा मस्तपैकी गेलो तर काय प्रवचन चालू होतं. म्हणलं जरा बघवावं दाखवावं कोण कोण आहे का नाही. त्या ठिकाणी सुंदर असं या ठिकाणी आमचे उदक्याचे शिवाजी महाराज हरिभक्त पारायण ही होते. सुंदर अशी त्या ठिकाणी सत्संग चालू होते. एका इकडे जी दिसत आहे ती मंदिर आहे. सुंदर असं नागदेवता आणि आपल्या महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी. तर म्हणलं चला एकदा इकडून लोक कुठून येऊ लागत म्हणलं तर जाऊन दाखवा तर कोण कोण आहे इकडं. मग काय हो काही महाराज मंडळी बसलेले खुर्चीवर सारे. गेलो तर काय हो का बबल्या 3 सारेच होते. अक्षा होता राईट. आले ह्याने डायरेक्ट गेले बा जेवायला. तुम्हाला खरं सांगतो हो का ही तर आमची मंडळी आद्य राहते हो का. हानमू ओमा चला खायला पुढे चला पुढे हो का. हवा कसा बघा. तर सर्व या ठिकाणी बघा पिल्लू वाढत आहे जेवण करत आहेत. सर्वजण या ठिकाणी जेवण करत आहेत. सत्संग ऐकणारे बाहेर ऐकत आहेत. तुम्ही पाहू शकता. घ्या 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 लाजू नका घ्या काय नाही आपलंच आहे. व मला वाडा. तर अशा पद्धतीने हो का इकडं अन्नदान सेवा चालू आहे पलीकडंच. आणि त्या पलीकडल्या साईडला जे आहे सत्संग चालू आहे देवाचा. तर मित्रांनो त्या ठिकाणी घेणार बी बघू शकता तुम्ही. हातवरी तर पत्रावळी धुरू खात आहेत. खावणं चांगलं जरा ते प्रसाद घेतल्यानं काय चांगलीच गोष्ट आहे की. तर अशा पद्धतीने मित्रांनो आता आपण जाऊ बघा बाहेर. कारण बाहेरचं तुम्हाला मी दाखवणार आहे. हो का इकडं बघा तुम्ही कसं असं शिवार आहे. खतरनाक रान आहे का नाही. एवढं असल्यामुळे काय तर आता फिरतील आता येणाऱ्या ती बघूया. असं जगदंबा सख्या घेऊनी या वनाची चालली शोधावया. गिरी कंदर मटकुया शोधनिया भागली बहुत जगदंबा. पण आता त्या ठिकाणी जगदंबेला चिंता पडली. एक तर करावा अवघड आहे हो लय अवघड. आतापर्यंत काय छळ केले बा कशा छळ करते त्या. पण बाय आता छळ करत नाही. त्या ठिकाणी असणार छळ कुणाला आला आता जगदंबीला आला. आणि त्या ठिकाणी गोह्या जप तप अनुष्ठान करणारे एका पायावर तप करणारे त्याला म्हणले फिरून असणारी जगदंबा त्या ठिकाणी गमले. सर्व हे तीर्थेश्वरिता सगळे मग काय असंच बसवतो थोडा वेळ. तर लगेच काय झाली बघा चहाची सोय. तर काय म्हणलं आपण तर काय चहा पित नाही. मग सुदामजीला म्हणलो घ्या चहा. सुदामजीने का तर घेतलेच लगेच आणि चालू झालं सुदामजी चहा प्यायला तयार. या ठिकाणी सुदामजी चहाचा स्वाद घेत आहेत. सर्वांना या ठिकाणी चहा भेटत आहे पारिवारिक. त्यानंतर महिलांना भेटणार आहे. तर महिला बी काही खुश आहेत. काही जण तेच त्यांच्यात बघणार. चला मित्रांनो जाऊ आपण मंदिरात. बघा मंदिरात गेलो. या ठिकाणी सुंदर अशी तुम्ही पाहू शकता नागदेवताची मूर्ती या ठिकाणी आहे. आणि इकडे कळस पूजन मांडलेलं आहे जे की पूजेचं प्रतीक असतं. त्या ठिकाणी पूजा 3 मांडून म्हणलं शूट घेऊ. आता इथून घेतलं दर्शन. आता जाऊ बाहेर मी असं नंबर घेतलो बघा. मागून इकडे प्रसाद गोळा करणं चालू होतं तुम्ही पाहू शकता. तर सुंदर असं महाराज मंडळी बसतात. ते सुंदर असं सत्संग अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी आपल्या रानामध्ये म्हणजे शेतामध्ये चालू असतो. सुंदर असं घेतल्यानंतर बघा इकडं बघितलो जरा बाहेरून घेतलो शूट. हो का बघा लोक किती आहेत बाबा आहे का गाडी निस्त्या गर्दी. काळा अजय येऊ लागले बघा आमचं दोस्त. हो का बघा कसा हसत येऊ लागले. कधी एकदा जेवण झाला असेल कडूला. चला तर हो का मित्रांनो पाहू शकता तुम्ही. म्हणलं आपला चेहरा दाखवा म्हणजे कळेल. आज आपण या लुकमध्ये राहायचं कारण असं आहे की आपली चिंचोलीला आहे पूजा. मग जात म्हणलं प्रसाद बी घ्यावं आणि व्हिडिओ पण बनवावं म्हणलं. आणि जात प्रसाद घेऊनच जावं म्हणून थांबवतो बघा आहे का. तर या मंडळी हो का तुम्ही पाहू शकता. सुंदर असं बेला झाडावर काही मागले काही गाड्या बघा किती आहेत. लय गाड्या मित्रांनो. एवढ्या गाड्या बघून पूर्ण लांबजणचे लोक आले काही वाटलं बघा मला. कारण अन्नदान सेवा बी तर शिवत्या बरं का. हां जेव्हा हस नका बघा. हो का लगेच पंक्तीला आहे घ्यायचं नाही. तर या ठिकाणी सुंदर असं जेवण चालू आहे. इकडे गोट्याची 3 वाटप चालू आहे बघा. हो का हाय चला सुंदर अशी सेवा या ठिकाणी चालू आहे. संदीप दोस्त बी आमचं वाढलेले. सर्वजण इथं बघू शकता मोठ्या पंक्ती. अजून उठाने तो जाऊन आलो बघा. खाऊ द्या काय आपलंच आहे महाप्रसाद. तर अशा पद्धतीने सर्व या ठिकाणी मंडळी बसले. जीव वाढणारे वाढलेल्यात. खाणारे खावलेल्यात. महाप्रसाद करणारे करलेल्यात. खाऊन जाणारे झाल्यात. ठीक आहे अन्नदान आहे शेवटी. चला तर मित्रांनो आता आम्ही पण जेवण करणार आहोत. कारण मला बी लागले भूक. तर आता मी पण बघतो जागा कुठं आहे का नियोजन लावते का. हो का सुदामजी बसल्यात. आता माझ्या जागेचं नियोजन लावतो आणि ह्यांच्या साईडला बसून एकदम मस्तपैकी करतो बा जेवण.
चला तर आलो बघा बाहेर, बघून घ्या सर्वजण. या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी सत्संगाची सांगता होणार आहे, कारण आता शेवटचा अध्याय चालू आहे असं मला वाटलं. कारण चला आता मित्रांनो पाहू बघा बाहेरचं वातावरण कसं आहे. तर मित्रांनो बाबुरावच्या शेतामध्ये कुणी सांगते लवकर या जेवण करा. राम राम.